नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे GK24 मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा, आपल्या सर्वांना माहीतच आहे की बृहत मुंबई महानगरपालिकेची मेगा भरती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आणि पूर्वी ज्या पदाचं नाव लिपिक होतं त्याचं नाव आता कार्यकारी सहाय्यक हे करण्यात आलेलं आहे. आणि त्यासाठी अर्ज करण्यासाठी फॉर्म देखील सुरू करण्यात आले होते. पण पहा मित्रांनो, यामध्ये फॉर्म भरताना महत्त्वाची अडचण येत होती विद्यार्थ्यांना. ती म्हणजे अशी की पहिल्या प्रयत्नात पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. म्हणजे तुमची जी शैक्षणिक पात्रता आहे किंवा तुमचे जे शैक्षणिक वर्ष आहेत, मग ते 10वी असो, 12वी असो किंवा ग्रॅज्युएशन असो, तर ते तुम्ही पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण असावं अशी यामध्ये अट होती. आणि बरेच उमेदवार जे आहे ते या कारणामुळे या भरतीसाठी अर्ज करू शकत नव्हते. यासाठी बऱ्याच टेलिग्राम चॅनल झाले, टेलिग्राम ग्रुप झाले, नंतर यूट्यूब झालं, बऱ्याच माध्यमातून महानगरपालिकेला विनंत्या करण्यात आलेल्या होत्या की त्या अटी रद्द कराव्या. आणि त्या संदर्भात या ठिकाणी पहा, महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. ती म्हणजे अशी की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती ही जी आहे ती पब्लिश केलेली आहे. बृहत मुंबई महानगरपालिकेच्या लिपिक भरतीच्या अटींच्या बाबतीत. प्रिय श्री भूषण गगराणीजी, बृहत मुंबई महानगरपालिकेमध्ये लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी आपण जाहिरात दिलेली आहे. माझ्या असे निदर्शनास आणण्यात आले की या पदावर नियुक्तीसाठी अर्जदारांनी शालांत परीक्षा व पदवी परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झालेले असणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. आपल्याला कल्पना असेलच की काही विद्यार्थी कौटुंबिक अथवा काही अपरिहार्य कारणांमुळे पहिल्या संधीत या परीक्षा उत्तीर्ण होऊ शकत नाहीत. परंतु याचा अर्थ असा ते विद्यार्थी हुशार नाहीत असा होत नाही. या अटींमुळे अशा गुणवंतू परंतु काही अपरिहार्य कारणांमुळे पहिल्या संधीत पदवी परीक्षा उत्तीर्ण होऊ न शकलेल्या आणि वरील पदावर अर्ज करण्यासाठी अन्यथा पात्र असलेल्या उमेदवारांवर अन्याय होत असल्याची भावना निर्माण झालेली आहे. तर पहा मित्रांनो, असं नाही की तुम्ही हुशार नाही म्हणूनच पास झाला नाही. काही कारणं देखील असू शकतात. मग ते हॉस्पिटलचं कारण असू शकते किंवा घरातलं काही कारण असू शकते. अशा काही अडचणी असू शकतात की ज्या कारणाने तुम्ही परीक्षेला त्या ठिकाणी अनुपस्थित राहून परीक्षा अनुत्तीर्ण झालेले असावे. त्याचा निष्कर्ष असा निघत नाही की तुम्ही पहिल्या प्रयत्नात यशस्वी होऊ शकले नसते. नंतर पहा, अशा उमेदवारांना या संधीचा लाभ घेता यावा यासाठी वरील पदभरतीच्या पहिल्या संधीत उत्तीर्ण होण्याच्या अटी रद्द करण्यात याव्या. तर पहा, आता स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी ही जी आहे ती मागणी केलेली आपल्याला दिसते आणि लेटर सुद्धा त्यांनी पाठवलेलं आहे. तर आता नक्कीच या संदर्भात आपल्याला महत्त्वाचा निर्णय येताना दिसू शकतो. मे बी ह्या ज्या अटी आहेत त्या ज्या रद्द केल्या जाऊ शकतात. कारण की याच अटींमुळे विद्यार्थी अर्ज करू शकत नव्हते. एकतर जागा उशिरा आलेल्या आहेत, जागाही जास्त प्रमाणात आलेल्या आहेत आणि अर्ज करण्यासाठी उमेदवार या ठिकाणी प्रयत्न करत होते, पण त्यांचा अर्ज करता येत नव्हता फक्त या कारणामुळे की ते पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण नाही. तर पहा मित्रांनो, या संदर्भात आणखी जर काही आपल्याकडे अपडेट आली तर ती आपण देऊच. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसोबत. धन्यवाद.